मी दीपक गोरबे गडचांदूरचे आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आणि स्वतः माझेसुद्धा चिटफंडमध्ये पैसे गुंतलेले आहे 1 लाख रुपये। आणि आम्ही एक चिटफंड आयुक्तावर उपायुक्तावर मिटिंगा घेतल्या, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, पोलीस अधीक्षकाकडे गेलो आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे गेलो आणि 3 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे आणि चेक बाउन्स झालेले आहे सर्व लोकांचे। 138 मध्ये केसेस चालू आहे, परंतु ठाण्याचं म्हणणं आहे का 138 हा फौजदारी गुन्हा दाखल आहे बा, त्याच्यामुळे आम्ही याच्यावर कारवाई करू शकत नाही। परंतु असल्या प्रकारचा कुठेही नाही का 138 हा फौजदारी गुन्हा दाखल नाही बा, म्हणून आम्हाला आमच्यावर दबाव आणत आहे। ऑप्शनला बसायचं नाही, आम्ही कारवाई करत नाही आणि वारंवार त्रास देऊन राहिले ह्या लोक। बाकी सर्व लोकांचे 3 कोटी रुपये पैसे बाकी आहे आणि आम्ही या माध्यमातून अनेक पाठपुरावे केले आणि आज उपोषणाला बसलो ठिकाणी या। कोणाकडे बाकी आहे तुमचे पैसे, कशासाठी हे आंदोलन? रोहित बळवंत शिंगाडे, सुखकर्ता चिटफंड, कासिम हफीज शेख आणि संचालक मंडळ यांच्याकडे आहे आणि आज आम्ही यावेळी लक्षवेधी केलेला आहे। यानंतर 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंतच्या मधामध्ये कुठे आणि केव्हाही कुठल्या परिस्थितीमध्ये आत्मदहन करणार। तुम्हारा जगदीश पोद्दार। क्या कहना तुम्हारा, किस लिए बैठे हैं यहाँ? हमको पैसे के लिए हम मांग कर रहे हैं, हमारा पैसा मुद्दल मिलना चाहिए। हमारा 60,000 रुपये हमारा बाकी है। किसके तरफ बाकी है? रोहित सिंगाड़े काय के? चिट फंड में पैसे जमा किया था। अच्छा, हमको पैसे मिल नहीं रहा है हमारे को। हाँ। चेक दिया, चेक बाउंस हो गया। अच्छा, 90,000 में हमारे को 30,000 रुपये मिला है, 60,000 रुपये हमको मिला नहीं है। 2 साल से हमको घुमा रहा है। हाँ हाँ हम चक्कर मार मार के परेशान हो गए। हाँ। अब हमको भरोसा ही नहीं लग रहा कि पैसे देगा बोल के, तो हमने ये 10 लोगों में यूनियन में हम बैठे हुए हैं। हमको अच्छा, तुम्हारी मांगनी क्या है फिर, तुम क्या चाहते हैं? हमारा पैसा मिलना चाहिए, हमारा कष्ट का पैसा है। अच्छा अच्छा, हम तकलीफ करके पैसे भरें, हमको पैसा हमारा मिलना चाहिए। मुरलीधर कवडूजी गिरटकर, राहणार गडचांदूर। हाँ। माझे बीसीचे 1.5 लाख रुपये मुद्दलच रक्कम। 1.5 लाख रुपये आहे? हा 1.5 लाख रुपये आहे। हाँ। आणि ते हमेशा ऑफिसमध्ये चक्रा मारत आज देतो उद्या देतो असं करून 3-4 वर्ष लावून टाकले। मग शेवटमध्ये ते तुला माझ्या नावाचा प्लॅट देतो म्हणून कोर्पणामध्ये स्टॅम्पवर अफिडेविट करून घेतला माझ्याकडून। हाँ। तरी पण फ्लॅटही दिला नाही, पैसे दिले नाही। किती वर्ष झाले त्या गोष्टीला? 3-4 वर्ष असंच निघून गेले। मग तुमची काय मागणी आहे मग आता? आता आमची मागणी आम्हाला आमचे पैसे परत मिळावे। गडचांदूर हे औद्योगिक क्षेत्र आहे आणि या औद्योगिक क्षेत्रात व्यापारी, छोटे छोटे व्यापारी आपापले पैसे गुंतवणूक चिटफंड या माध्यमातून जमा करून आपल्याला मिळेल बा आणि आपल्या मुलांच्या लग्नाला किंवा लग्नाच्या कार्यक्रमाला कोणातरी कामाला एकाकट्टी मिळेल या अपेक्षेने सुखकर्ता चिटफंडमध्ये लोकांनी पैसे गुंतवणूक केली। पण या अर्थाने 4 वर्षापासून या स्थानिक लोकांना अजूनही त्या चिटफंडमध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मिळाले नाही। संबंधित विभागाशी यांनी सगळ्यांना पत्रव्यवहार केले, स्वतः पत्रकार परिषद माध्यमातून, निवेदन माध्यमातून केल्यानंतरही सुद्धा संबंधित विभाग याच्यावर कारवाई करायला मागं पुढं पाहत आहे। त्यामुळे आज 1 दिवसीय लक्षवेधी या माध्यमातून यांनी 1 दिवसीय उपोषणात बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने शासनानं यांना पैसे मिळवून दिले पाहिजेत। पण वारंवार या महाराष्ट्र सरकारला संबंधित विभागाला पत्र देऊनही सुद्धा यांना पैसे मिळत नसेल तर यांनी तेलंगणाकडे जाऊन आपली मागणी मांडावी का? आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याच्याकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने गरीब लोकांनी पैसे जी आहेत गुंतवणूक केलेली आहे त्यांना दिले पाहिजे हे सगळं। आणि उपोषणाला बसण्यावेळी संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी येतात, त्यांना धमकवतात की तुम्ही बसता परवानगी आहेत का, नाही तर मग त्यांना नोटीस देतात। नोटीस दिल्यानंतर मग त्यांना बोलवून म्हणतात की तू वापस घ्या, बसू नका, असे म्हणजे एक तर न्याय देण्यासाठी करायचं तर न्यायाचं उलटं काम करून राहिलेलं आहे। म्हणून लोकांचा पोलिसावर असलेला विश्वास हा विश्वासघात होऊ नये म्हणून संबंधित विभागाने याच्यावर कारवाई केली पाहिजे एवढंच म्हणणं आहे।